सासूबाई, आज ना तुम्ही ते वांग्याचं दह्यातलं भरीत करता ना, ते दाखवा. दह्यातलं भरीत? चल दाखवते. हे भरीत करण्यासाठी आपल्याला वांग्याला पहिला चिरा पाडून घ्यायच्या आणि त्याच्यात लवंग, मिरं आणि लसूण असं त्यात घालून घ्यायचं. नंतर त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि वांगी भाजायला ठेवायची. वांग व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता ते ताटलीत काढून घ्यायचंय. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण घालून एक 10 मिनिटं ही वांगी अशीच ठेवायची. आता गार झाल्यानंतर ही वांगी आपल्याला सोलून, इथे आपली वांगी सोलून झाली आहेत. आता या वांग्यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत. साधारण 2 वांग्यांसाठी मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले. 2 छोट्या साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते घालून घेऊया. 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे. 2 चमचे ओलं खोबरं घालून घ्यायचंय. थोडी कोथिंबीर घालायची. ह्याच्यात आता घट्ट दही घालायचंय. साधारण 2 वांग्याला एक छोटी वाटी भरून दही लागतं. कमी वाटलं तर नंतर परत थोडंसं घातलं तरी चालेल. आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. दही घातल्यामुळे त्याच्यात थोडीशी साखर घालून घ्यायची. यात घालण्यासाठी आपल्याला एक आता फोडणी तयार करायची. तेल तापल्यानंतर आता त्यात मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की त्यात हिंग घालून घ्यायचा आणि हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे. आता ही जी आपण फोडणी करून घेतली आहे ना, ही फोडणी आपल्याला त्याच्यात घालायची. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. आता हे सगळं छान कालवून झालं आहे. त्यात तिखट मीठ चेक करण्यासाठी आपण ह्याची टेस्ट करून बघू. परफेक्ट. छान कालवून झाल्यानंतर हे भरीत आपल्याला थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवायचंय, कारण हे भरीत थंडगारच छान लागतं. तयार आहे आपलं झटपट होणारं दह्यातलं वांग्याचं भरीत.